Hello friends, our next topic is next chapter and it is a kinetic theory of gases and radiations. चॅप्टरचं नाव काय? कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. गॅसेस म्हटल्यानंतर पार्टिकल्सचं बघा दूर दूर असणार आहेत. गॅसचे पार्टिकल्स मॉलिक्युल्स वगैरे आहेत ते रॅन्डम डायरेक्शनमध्ये मुव्हिंग असतात. मास आहे, व्हेलॉसिटी आहे, त्यामुळे ते कायनेटिक एनर्जी आली किंवा कायनेटिक व्हेलॉसिटी सगळं काही आलं. सो कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हा आपला चॅप्टर आहे, त्याच्याशी रिलेटेड हा चॅप्टर आहे. तर इंट्रोडक्शनमध्ये आपण लेट अस बिगिन विथ द इंट्रोडक्शन. वी नो 3 states, common states of the matter, solid, liquid and gases. सगळ्यांनाच माहित आहेत ह्या 3 states आहेत की सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. ऑल्सो वी हॅव स्टडीड गॅस लॉज. कुठले कुठले लॉज आहेत तर बॉयल्स लॉ आहे, चार्ल्स लॉ अँड गेल-लुसिक्स लॉ. ते लॉज आहेत ते इथे त्यांचे इक्वेशन आहेतच. आपण द आयडियल गॅस इक्वेशन कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द 3 गॅस लॉज. चार्ल्स लॉ, बॉयल्स लॉ आणि गेल-लुसिक्स लॉ ह्या लॉज वरून आपण आयडियल गॅस इक्वेशन मिळवतो. हे आपण पाहिलेलं आहे सगळं. द व्हॉल्यूम व्ही ऑफ द गॅस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर. बघा, व्हॉल्यूम व्ही इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर, टेम्परेचर बिंग हेल्ड कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. कुणाचा लॉ आहे तर बॉयलचा लॉ आहे. त्याच्यानंतर व्हॉल्यूम अँड प्रेशर आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर. इन नटशेल बॉयलचा लॉ तर आपण बघितला. चार्ल्सचा लॉ काय सांगतो? व्हॉल्यूम डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. गेल-लुसिक्स लॉ आपल्याला काय सांगतो? प्रेशर डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर व्हेन व्हॉल्यूम इज केप्ट कॉन्स्टंट. हे 3 लॉज आहेत ते लक्षात ठेवायचे आणि हे झालेले आहे, त्याचे डेरिव्हेशन वगैरे तुम्हाला झाले, पण हे लॉज आपल्याला तर लागणार आहेत. ऑल द 3 लॉज अप्लाय टू फिक्स्ड मास एम ऑफ अन आयडियल enclosed gas. Combine the 3 laws into a single relation for a fixed mass of gas yields ideal gas equation. म्हणजे आपण ह्या 3 लॉजला काय केलं? कंबाईन केल्यानंतर आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन मिळतं की PV proportional to temperature T or P1V1 upon T1 equal to P2V2 by T2. Expressing a fixed mass gas in a above 3 laws in terms of number of moles. आपण हेच काय कशामध्ये एक्सप्रेस करायचं आहे? इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ मोल्स. सो एन ऑफ किती आहेत? एन. ठीक आहे. सो PV प्रोपोर्शनल टू एन इंटू टी, और प्रोपोर्शनॅलिटी आहे ते इक्वलिटीत कन्वर्ट होत आहे. सो PV इज इक्वल टू NRT, where number of moles N is given by this formula. Mass of the gas capital M divided by molar mass MO equal to N upon Na. Avogadro number आहे हा. मोलर मास इज द मास ऑफ 1 मोल ऑफ अ गॅस. हे आपल्याला माहिती आहे, केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकलाय. हे सगळे इंट्रोडक्शन आहे, रिव्हिजन सारखं आहे हा पार्ट. ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन असं काही नाहीये आणि ह्याच्यावरती क्वेश्चन ॲज अ विचारत नाहीत. जस्ट आपल्याला लिंक लागावी म्हणून हे सगळे पॉईंट इथे मेन्शन केलेले आहेत. नाव हिअर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आर इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. रिडबर्ग कॉन्स्टंट वगैरे तुम्ही ऐकलं असेल, तो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे इथे. सो हॅव्हिंग द सेम व्हॅल्यू किती आहे? 8.314 जूल पर मोल पर केल्विन फॉर ऑल द गॅसेस. कॅपिटल N is the number of molecules in the gas and Na is Avogadro number and is the number of molecules in 1 mole of the gas. Alternatively, lawचं इक्वेशन काय आहे बघा? PV is equal to N kBT. आता kBT काय आहे? It is a Boltzmann constant and R kB are related by this relation. R is equal to Na इंटू KB. ह्या रिलेशननी हा कॉन्स्टंट आणि KB दोन्ही कॉन्स्टंट रिलेटेड आहेत. लॉज ऑफ बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गेल-लुसिक्स लॉ आर स्ट्रिक्टली व्हॅलिड फॉर रिअल गॅसेस ओनली इफ प्रेशर ऑफ द गॅस इज नॉट टू हाय. कधी व्हॅलिड होणार आहेत रिअल गॅसला? की ज्या वेळेला प्रेशर इज नॉट टू हाय, प्रेशर खूप जास्त नाहीये, अँड the temperature is not close to the
लिक्विफिकेशन टेम्परेचर ऑफ द गॅस, म्हणजे गॅसचं टेम्परेचर सुद्धा लिक्विफिकेशन टेम्परेचरच्या क्लोज नसायला पाहिजे. ह्या दोन कंडिशन्स जेव्हा फुलफिल होतील रिअल गॅसेसच्या बाबतीत त्यावेळेलाच हे तिन्ही गॅस लॉ आहेत ते व्हॅलिड होतात. ठीक आहे. अ गॅस ओबेईंग इक्वेशन ऑफ द स्टेट, कुठला PV इज इक्वल टू nRT at all pressures and temperature is an ideal gas equation, as you know. आता equation of the state for a gas, its state is specified by number of physical quantities, which quantities are the pressure, temperature, volume, internal energy, etc. Hence, the equation relating these quantities is known as the equation of the स्टेट. ह्या सगळ्या क्वांटिटीज आहेत, ह्यांना रिलेट करणारं जे काही इक्वेशन आहे त्या इक्वेशनला आपण काय म्हणणार, इक्वेशन ऑफ स्टेट. ठीक आहे. ही झाली आपला इंट्रोडक्टरी पार्ट. नाव बिहेवियर ऑफ अ गॅस. गॅसचा आपण बिहेवियरचा आपण स्टडी करायला चॅप्टरला आपल्या सुरुवात झाली. अ स्टोन थ्रोन अपवर्ड इन अ एअर रीचेस अ सर्टन हाईट. दगड फेकलाय आपण हवेमध्ये उंच, तो जेवढी हाईट आहे तेवढी तिथपर्यंत पोहोचलाय अँड फॉल्स बॅक टू द ग्राउंड, आणि तो खाली परत आलाय जमिनीवरती. इट्स मोशन कॅन बी डिस्क्राइब्ड वेल विथ द हेल्प ऑफ न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. हे त्या दगडाची जी काही मोशन असेल ती आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशनने आपण डिस्क्राईब करू शकतो. अ गॅस एनक्लोज इन अ कंटेनर इज कॅरेक्टराइज्ड बाय इट्स प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. एखादा कंटेनर आहे, टँक आहे, आणि त्याच्यामध्ये आपण गॅस एनक्लोज केला असेल, देन दॅट गॅस इज कॅरेक्टराइज्ड बाय प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. सो दिस इज द मॅक्रोस्कोपिक, बघा मॅक्रोस्कोपिक डिस्क्रिप्शन ऑफ द गॅस. यू नो दॅट पार्टिकल ऑफ द गॅस ऑर मॉलिक्युल्स आर इन कॉन्स्टंट मोशन. बघा गॅसचे मॉलिक्युल्स असू देत किंवा पार्टिकल असू देत, दे आर ऑलवेज इन अ मोशन, ते स्टेडी नसतात. अनलाईक इन द केस ऑफ द मोशन ऑफ द स्टोन. स्टोन मधले पार्टिकल्स कसे आहेत, त्यांचं डिस्टन्स फिक्स्ड आहे, ते मुव्हिंगमध्ये नाही आहेत. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड बिहेवियर ऑफ अ गॅस इन टर्म्स ऑफ मोशन ऑफ अ सिंगल पार्टिकल ऑर अ सिंगल मॉलिक्युल. गॅसचं जे बिहेवियर आहे ते आपल्याला लर्न करायचं, तोच आपला चॅप्टर आहे. ठीक आहे. सो द नंबर ऑफ पार्टिकल्स इन अ गॅस इट सेल्फ सो लार्ज. किती असतात गॅसमध्ये, नियर अबाउट 10⁻23 पार्टिकल्स पर क्युबिक मीटर. पर क्युबिक मीटर म्हणजे 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटरचा क्यूब इमॅजिन करायचा आहे, आणि त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत तर 10⁻23. बरोबर ना. सो that may attempt to relate the macroscopic parameters PVT and capital E with the motion of individual particles would be futile. ह्याचा म्हणजे काय, हे ह्याच्यातनं आपल्याला काही युजफुल नाही आहे, वर्थलेस आहे. ते काय वर्थलेस आहे बघा, द नंबर ऑफ पार्टिकल्स इन द गॅस इट सेल्फ सो लार्ज that any attempt to relate macroscopic parameters PVT, pressure, volume, temperature आणि energy हे रिलेट करायचं with the motion of individual particle, आपण रिलेट नाही करू शकत, असा ह्याचा अर्थ आहे. मग काय करायला लागेल, सो hence certain assumptions are made regarding the particles or molecules of the gas. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, पार्टिकल किंवा मॉलिक्यूल जे आहेत गॅसशी त्याच्याशी रिलेटेड आपल्याला काही अझम्पशन्स करायला लागणार आहेत. Averages of the physical quantities over a large number of particles involved are obtained, and these averages are finally related to the macroscopic parameters of the gas. So this is the approach of kinetic theory of gases. काही आपल्याला assumptions करायचे. So ideal gas and real gas. आयडियल गॅस आणि रिअल गॅस ह्याच्यामधला आपण थोडासा डिफरन्स आहे तो जाणून घ्यायचा की व्हॉट इज मीन बाय आयडियल गॅस अँड व्हॉट आर रिअल गॅसेस.
So we know that a gas obeying ideal gas equation at all pressures and temperature is called as an ideal gas. की जे आयडियल गॅसचं इक्वेशन आहे ते सर्व प्रेशर्स आणि टेम्परेचरला ते इक्वेशनला फॉलो करतो, त्याला आपण त्या गॅसला आपण आयडियल गॅस असं म्हणायचं. अँड आयडियल गॅस इन अन आयडियल गॅस, ज्या आयडियल गॅसमध्ये इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आर अब्सेंट. आयडियल गॅस जो असतो त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन कसं असतं तर अब्सेंट असतं, म्हणजे तिथे इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन नसतं. रिअल गॅसेस आर कंपोज, आता बघा इथे रिअल गॅसेस आलेले आहेत. सो रिअल गॅसेस आर कंपोज्ड ऑफ ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स विच डू नॉट इंटरॅक्ट विथ इच अदर. असं नाहीये, तर इथं काय आहे त्याच्याऐवजी विच डू इंटरॅक्ट विथ इच अदर. म्हणजेच थोडक्यात रिअल गॅसमध्ये की ज्यांनी आपला हा रिअल गॅस बनलेला आहे, कंपोज झालेला आहे ॲटम किंवा मॉलिक्युलनी, त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन असतं एकमेकांच्या मध्ये, अशा गॅसला आपण काय म्हणू शकतो रिअल गॅस ऑर रिअल गॅसेस. हेन्स नो रिअल गॅस इज ट्रूली आयडियल if the atoms or molecules of the real gas are so far apart. काय सांगितलंय बघा, if the atoms or molecules of real gas are so far apart that there is practically no intermolecular interaction, की त्यांच्यामध्ये इंटरॲटॉमिक किंवा इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन नाहीये, the real gas is said to be in the ideal state. काय सांगितलं मी परत रिपीट करते बघा. If the atoms or molecules of a real gas, रिअल गॅसचे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स आहेत, दे आर सो फार अपार्ट, म्हणजे ते इतके दूर आहेत की जेणेकरून प्रॅक्टिकली नो इंटरॲटॉमिक अँड इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन, त्यांच्यामध्ये इंटरॲटॉमिक ऑर इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन प्रॅक्टिकली काही नाहीये, इतके ते दूर आहेत. मग असा जो रिअल गॅस आहे तो रिअल गॅस आपण आयडियल स्टेटमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. आता हे कधी होऊ शकतं, सो दिस कॅन हॅपन ॲट सफिशियंटली लो डेन्सिटी ऑफ द रिअल गॅस. म्हणजे त्यासाठी असं कधी होऊ शकतं तर त्याच्यासाठी गॅसची डेन्सिटी कशी असायला पाहिजे, बऱ्यापैकी कमी किंवा बऱ्यापैकी सफिशियंटली लो डेन्सिटी असायला पाहिजे. ॲट लो प्रेशर्स ऑर हाय टेम्परेचर्स द मॉलिक्युल्स आर फार अपार्ट. खूप दूर दूर असतात, लो प्रेशर असेल तर आणि हाय टेम्परेचर असेल तर मॉलिक्युल्स कसे असतात, दे आर फार अपार्ट अँड देअर फोर इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आर निग्लिजिबल. त्यांच्यातलं इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन कसं असतं तर निग्लिजिबल, म्हणजे जवळजवळ नसतंच. सो अंडर दिस कंडिशन्स behavior of a real gas is close to that of an ideal gas. Of course, the temperature of a real gas must be well above its liquefaction temperature. ठीक है. Ideal gas serves as model to deduce certain properties of real gases. At least when the real gas is in that ideal state. So you have studied deviation of a real gas from ideal gas behavior in 11th standard in chemistry. Chemistry मध्ये हे तुम्ही लर्न केलेलं आहे. Next point is mean free path. How do the molecules of an ideal gas move? जे आयडियल गॅसचे मॉलिक्युल्स आहेत ते त्यांचं मुवमेंट कशी असते. These molecules are in a continuous random motion such as Brownian motion. हे तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये केमिस्ट्रीमध्ये शिकलेलं आहे. ब्राउनियन मोशन म्हणजे काय वगैरे, ठीक आहे. त्याचा इथे डायग्राम बघा, या डायग्राममध्ये काय दाखवलंय, अ गॅस विथ मॉलिक्युल्स कसे आहेत ते मॉलिक्युल्स डिस्पर्स इन द कंटेनर. कंटेनरमध्ये ते कसे झाले डिस्पर्स. ए स्टॉप ॲक्शन फोटोग्राफ, ठीक आहे. ह्या फिगरमध्ये काय दाखवलंय, टिपिकल मॉलिक्यूल इन अ गॅस एक्झिक्युटिंग रँडम मोशन. हा मॉलिक्यूल आहे आणि the molecules of a gas are uniformly dispersed
थ्रूआउट द व्हॉल्यूम ऑफ ए गॅस ॲज शोन इन फिगर ए. बघा इथे मगाशी तर तो शब्द मी मेन्शन केलेला आहे की आपले जे काय आहेत की मॉलिक्युल्स आहेत कसे आहेत गॅसचे आणि ते युनिफॉर्मली डिस्पर्स्ड आहेत. ठीक आहे. सो दीज मॉलिक्युल्स आर एक्झिक्युटिंग रँडम मोशन इथे या डायग्राममध्ये दाखवलेली आहे. टिपिकल पाथ ऑफ ए मॉलिक्यूल ॲज शोन इन द फिगर बी. या फिगरमध्ये वेन अ मॉलिक्यूल अप्रोचेस अनदर मॉलिक्यूल. बघा आता की हा एक मॉलिक्यूल आहे तो दुसऱ्या कुठल्या तरी मॉलिक्यूलच्या तिथं गेलेला आहे दुसऱ्या मॉलिक्यूलच्या इथे. वेन अ मॉलिक्यूल अप्रोचेस अनदर मॉलिक्यूल देअर इज अ रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन देम. बरोबर आहे की नाही. एका मॉलिक्यूल शेजारी दुसरा गॅसचा मॉलिक्यूल आल्यानंतर त्यांच्यामध्ये काय होणार आहे रिपल्सिव्ह फोर्स एक्झिक्यूट होणार आहे. ड्यू टू विच द मॉलिक्युल्स बिहेव ॲज अ स्मॉल हार्ड स्पेरिकल पार्टिकल. त्याच्यामुळे आपले मॉलिक्युल्स आहेत ते त्यांचं बिहेवियर कसं होतं तर स्मॉल हार्ड पार्टिकल सारखं होतं. दिस लीड्स टू इलॅस्टिक कोलिजन बिटवीन द मॉलिक्युल्स. त्याच्यामुळे मॉलिक्युल्समध्ये काय होतंय कोलिजन होतं आणि ते पण कसं आहे इलॅस्टिक कोलिजन आहे. इलॅस्टिक कोलिजन म्हणजे काय मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन. दॅट इज इलॅस्टिक कोलिजन हे आपण पाहिलेलं आहे. देअरफोर both the speed and direction of the motion of the molecule change abruptly. कोलिजनमुळं ते पण कोलिजन कसं आहे इलॅस्टिक आहे. त्याच्यामुळं काय होतंय आपले जे मॉलिक्युल्स आहेत त्यांचं स्पीड आणि त्यांची डायरेक्शन ॲब्रप्टली चेंज होते. द मॉलिक्युल्स ऑल्सो कोलाइड विथ द वॉल्स ऑफ द कंटेनर. हे जे मॉलिक्युल्स आहेत ते काय होत आहेत कंटेनरच्या भिंतींवरती वॉलवरती सुद्धा कोलाइड होत असतात म्हणजे त्यांचं कोलिजन होत असतं. देअरफॉर दीज मॉलिक्युल्स एक्झर्ट अ फोर्स ऑन इच अदर. प्रत्येक मॉलिक्यूल एकमेकांवरतीही फोर्स एक्झर्ट करत असतो. कधी ड्युरिंग द कोलिजन्स. दस इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स दोन लागोपाठचे जे कोलिजन्स असतात द मॉलिक्युल्स मूव्ह अलॉंग अ स्ट्रेट पाथ. बघा हे आपण असं बघू शकतो दोन कोलिजनच्या मधला जो पाथ आहे तो स्ट्रेट आहे. ठीक आहे. सो दस बिटवीन द टू सक्सेसिव्ह कोलिजन्स द मॉलिक्युल्स मूव्ह अलॉंग अ स्ट्रेट पाथ विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मात्र त्यावेळेला काय असणार आहे दोन सक्सेसिव्ह कोलिजन मधली व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते. हे नोटीस करायचं आहे. सो इट इज कन्व्हिनियंट अँड युजफुल टू डिफाईन मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथ इथे लॅम्बडा. आता इथे लॅम्बडा जो आहे तो मीन फ्री पाथसाठी तर लॅम्बडा हे लेटर वापरलेला आहे. अदरवाईज आपण फिजिक्समध्ये लॅम्बडा हे वेव्हलेंथसाठी वापरतो. पण इथे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन ह्या चॅप्टरमध्ये लॅम्बडा हे लेटर कशासाठी येतं मीन फ्री पाथ. म्हणजेच ते काय आहे ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड बाय अ मॉलिक्यूल विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स. मीन फ्री पाथ म्हणजे काय तो डिस्टन्स आहे. डिस्टन्स कसला ट्रॅव्हर्स्ड बाय अ मॉलिक्यूल. मॉलिक्यूलने जो डिस्टन्स ट्रॅव्हर केलेला आहे विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आणि तो डिस्टन्स कधी ट्रॅव्हर्स केलेला आहे तर बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन दोन शेजारच्या कोलिजनमध्ये ट्रेस केलेला आहे. त्याला आपण मीन फ्री पाथ म्हणतो आणि इट इज नोटेड बाय लेटर लॅम्बडा. द मीन फ्री पाथ इज एक्सपेक्टेड टू व्हॅरी इनव्हर्सली विथ डेन्सिटी ऑफ द गॅस. And density is given by this formula rho is equal to n upon v, where capital N is the number of molecules enclosed in a volume v. Higher the density, more will be the collisions and smaller will be the mean free path. म्हणजेच काय density and mean free path कशा आहेत ते inverse proportion आहे. It is also seen that lambda is inversely proportional to size of the molecule. बघा mean free path आणखीन काय इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू साईज ऑफ दी मॉलिक्यूल किंवा साईज म्हणजेच काय इन शॉर्टमध्ये आपण डायमीटरला म्हणू शकतो. स्मॉलर द साईज ऑफ द मॉलिक्यूल लेस इज द चान्स फॉर द कोलिजन अँड लार्जर इज द मीन फ्री पाथ. बघा रिपीट करते स्मॉलर द साईज ऑफ द मॉलिक्यूल लेस इज द चान्स ऑफ द कोलिजन लार्जर इज द मीन फ्री पाथ. फर्दर लॅम्बडा मीन्स मीन फ्री पाथ इज inversely proportional to d square, not just d, because it depends upon the cross section of the molecule. It can be shown that lambda inversely proportional to d square and n by v means density inversely proportional to
density also. So lambda is equal to 1 by under root 2 pi d square into round bracket n upon v. So this is about the mean free path. ठीक है? Any suggestion please comment. Thank you.